आज आपण बघणार आहोत समाजशास्त्रातील पुढचा टप्पा. समाजशास्त्रामध्ये आपण काही बेसिक संकल्पना बघतोय, बेसिक कॉन्सेप्ट्स हा आपला टॉपिक चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत आपण वेगवेगळ्या काही मूलभूत संकल्पना पाहिलेल्या आहेत. तर आज आपण त्याच्या पुढच्या काही मूलभूत संकल्पना बघणार आहोत. आतापर्यंत आपण संस्कृती आणि समाज ह्या संदर्भातील काही संकल्पना पाहिलेल्या आहेत. संस्कृतीमध्ये संस्कृतीचे प्रकार पाहिलेले, भौतिक अभौतिक संस्कृती ह्याच्याविषयी आपण बोललेलो आहोत. त्याचबरोबर समाज म्हणजे नक्की काय असतं, म्हणजे समाजाला कशा पद्धतीने आपल्याला परिभाषेमध्ये बसवता येतं, ह्याविषयी पण आपण बोललो. त्याचबरोबर संस्कृतीचे घटक कोणते आहेत, संस्कृतीचा एकंदरच समाज जीवनावर होणारा परिणाम याविषयी आपण बोलत होतो. त्याच्यानंतर आपण सामाजिक गट आणि समुदाय ह्या विषयावर आपण बोलणार आहोत. तर सामाजिक गट आणि समुदाय ह्या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत आणि त्या एकमेकांशी कशा संबंधित आहेत तेही आपण आज बोलणार आहोत. तर युनिट 8 ह्याच्यामधला हा जो हे जे युनिट आहे ते सामाजिक गट आणि समुदाय म्हणजे सोशल ग्रुप अँड कम्युनिटी याच्यावर आधारित आहे. ह्या युनिटमध्ये आपण समुदाय आणि सामाजिक गट या दोन संकल्पनांविषयी माहिती घेणार आहोत. तर अनेकदा आपण गट हा शब्द वापरत असतो, समूह हा शब्द वापरत असतो. तर नक्की कशा पद्धतीने हा सामाजिक शास्त्राच्या दृष्टीने हा आपल्याला शब्द वापरायचा आहे किंवा त्याची संकल्पना कशी तयार झालेली आहे याच्यामध्ये आपण त्याविषयी आपण आज माहिती घेणार आहोत. समाज हे मूलतः सामाजिक जीवनाचे क्षेत्र मानलं जातं आणि त्यातही काही प्रमाणामध्ये आपल्याला सामाजिक सुसंगतता आढळून येत असते. तर सामाजिक सुसंगतता म्हणजे काय, की ज्या पद्धतीने समाज घडलेला आहे त्यामध्ये लोकांचं असणारं वर्तन, त्याचबरोबर त्या वर्तनातून निर्माण होणाऱ्या क्रिया-प्रतिक्रिया ह्या सगळ्यांची कुठेतरी एकमेकांची लिंक असते. त्याला आपण सुसंगतता असं म्हणतो. तर ते कशा पद्धतीने आहे तेही आपण पाहूया. समाज हे गुंफलेल्या नात्यांचं एक वर्तुळ असतं, असं म्हटलं जातं. कारण समाजामध्ये आपण नेहमी एकमेकांशी कुठल्या ना कुठल्या आंतरक्रियेने संबंधित असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर शाळेमध्ये जेव्हा शिक्षिका किंवा शिक्षक हे मुलांना शिकवत असतात, तेव्हा मुले ही अ, विद्यार्थ्यांच्या भूमिकेत असतात आणि शिक्षक त्याचं काम करत असतो. तर ह्यामध्ये जी आंतरक्रिया होत असते ती त्याच्यातनंही शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं तयार होतं आणि त्यालाही आपण समाजाच्या व्याख्येमध्ये ह्या नातेसंबंधांच्या वर्तुळामध्ये आपण त्याला गणत असतो. तर अशा पद्धतीने फक्त केवळ भूमिका बदलत असते. ती वेळेनुसार भूमिका आपल्याला बदलताना दिसते. परंतु त्याच्यातून एक नातेसंबंध तयार होत असतात आणि त्याच्यातूनच समाज हा घडत असतो. समुदायाच्या आवाक्यामध्ये सदस्य जे असतात त्यांचे आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक आणि इतर क्रियाकलाप करू शकतात. म्हणजे काय असतं, की समाजाची जी एक ठराविक संकल्पना आहे त्याच्यामध्ये त्याचा एक ठराविक आवाका ठरवलेला असतो. आवाका ठरवणं म्हणजे काय? तर साधारणपणे एखाद्या समाजामध्ये एखाद्या व्यक्तीचं कुठलं वर्तन हे योग्य आहे, अयोग्य आहे किंवा अ, त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये कुठल्या गोष्टी करणं अपेक्षित आहे, हे समाजानुसार आपल्याला बदलताना दिसतं. पण त्याच्याही काही ढोबळ मानाने अ, अ, आपण बॉर्डर्स ज्या म्हणतो त्या तयार झालेल्या असतात आणि त्याच्यातूनच आपल्याला आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक अशा वेगवेगळ्या स्तरावर ह्या क्रियाकलाप जे असतात किंवा जे काही आंतरसंबंध निर्माण होतात असे हे ह्या काही आधारांच्या वर उभारीत असतात. तर त्याच्यामुळे आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक अशा वर्तुळात जे काही क्रियाकलाप होत असतात, त्याच्यावरही मोठ्या प्रमाणावर समाज हा तयार होत असतो. म्हणूनच समुदाय म्हणजे एका ठराविक सामाजिक जागेतील
सामाजिक जीवनाची संपूर्ण संस्था आहे. आता सामाजिक जागा म्हणजे काय? ज्याला इंग्लिशमध्ये आपण सोशल स्पेस असं म्हणत असतो. तर सामाजिक जागा म्हणजे असं मानलं जातं, की प्रत्येकाला ह्या समाजामध्ये स्वतःची अशी काही जागा असते. तर परंतु ती ज्या पद्धतीने आपण एखाद्या खोलीमध्ये राहतो आणि आपण म्हणतो, की ही खोली माझी आहे किंवा हे घर माझं आहे. कारण भौगोलिकदृष्ट्या एका ठराविक जागेवर, एका ठराविक अंशांमध्ये तुम्ही तुमचं घर बांधलेलं असू शकतं आणि त्या ठिकाणी तुमचं वास्तव्य असू शकतं. पण त्या एका स्ट्रक्चरला आपण संरचनेला आपण आपलं घर असं संबोधत असतो. परंतु अ, त्याच्या व्यतिरिक्त आपण नेहमीच म्हणतो, की व्यक्ती ही जी आहे ती समाजाशिवाय राहू शकत नाही. समाजाशिवाय राहू शकत नाही याचाच अर्थ एखाद्या दिलेल्या ठिकाणचा, दिलेल्या वेळेमध्ये असणारा त्याचा त्याला तिथे उपलब्ध असलेला जो काही लोकांचा समूह असतो, आपण त्याला समाज असं म्हणत असतो. तर त्यालाच ठराविक अ, त्या समाजामध्ये व्यक्तीची जी काही एक स्वतंत्र ओळख निर्माण करत असतो आणि त्याच्यातून त्याच्याद्वारे तो काही क्रियाकलाप करत असतो, तेव्हा त्याला सामाजिक जागेची गरज असते. आणि हीच सामाजिक जागा जी असते, ही प्रत्येक व्यक्तीला नेहमीच जाणवत असते. तर ह्या सामाजिक जीवनाची संपूर्ण जी सामाजिक जागेतील संपूर्ण जीवनाची जी संस्था आपण म्हणतो, संपूर्ण संस्था म्हणजे काय? तर वेगवेगळ्या लोकांमध्ये असणारे सहसंबंध किंवा एका गटाचे दुसऱ्या गटाशी असलेले संबंध ह्या मध्येही इन्व्हॉल्व असतात. तर उदाहरण द्यायचं झालं तर गाव, जमात, शहर, जिल्हा हे असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला गट ह्याच्यामध्ये दिसून येतात. समूह म्हणजे काय? तर समूह म्हणजे एकमेकांशी सामाजिक संबंध असणाऱ्या मानवांचा समूह आहे. समूह म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संबंध कुठल्या ना कुठल्या तरी ही ही जे मानव आहेत, आय मीन समाजामधले जे घटक आहेत, ज्यांना आपणही समाजाचा एक घटक आहे आणि आपलेही अनेक वेगवेगळ्या स्तरावर जसं आपण ऑफिसमध्ये वेगळ्या पद्धतीने आपले रिलेशन्स असतात, त्याचबरोबर घरामध्ये असतात, आपल्या सामाजिक जीवनात वेगळे असतात. आपण त्याचबरोबर एक सजग नागरिक असतो, त्यामुळे आपण काही राजकीय जबाबदाऱ्या सुद्धा आपण पार पाडत असतो. तर ह्या ज्या काही एकमेकांशी संबंधित असणाऱ्या जबाबदाऱ्या असतात, त्या जेव्हा एकत्रितरित्या एखाद्या समूहाने, लोकांच्या समूह पार पाडत असतो, तेव्हा त्याला आपण समूह किंवा गट, सामाजिक गट असंही म्हणत असतो. सामान्यतः 2 किंवा अधिक व्यक्तींचा जो कोणताही गट असतो किंवा 2 किंवा अधिक व्यक्ती जेव्हा एकत्र येऊन त्यांच्यामध्ये क्रियाकलाप होत असतात, तेव्हा त्याला आपण गट किंवा समूह असं संबोधत असतो. ज्यांचे सदस्य वैयक्तिकरित्या एकमेकांना ओळखत असतात आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये आपल्याला एक प्रकारे संवादही दिसून येत असतो. तर ह्याच्यामध्ये समूह किंवा आपण गटाची जेव्हा व्याख्या करतो, तेव्हा त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या गृहीत धरलेल्या असतात. म्हणजे आपण म्हणूयात की अ, काही ठराविक त्याच्या असे काही घटक आहेत, की ते समूह त्या घटकांमुळे आपल्याला ओळखता येतो. तर काय असतं, 2 किंवा अधिक व्यक्ती जेव्हा एकमेकांमध्ये काही हितगुज करत असतात किंवा एकमेकांमध्ये त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन आपल्याला दिसून येतं, तेव्हा आपण म्हणू शकतो, की तो गट आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये जे काही विचारांची देवाण होत असते, त्यामध्येही कधी-कधी ती औपचारिक किंवा अनौपचारिकरित्या असू शकते. त्याचबरोबर ज्याचे सदस्य वैयक्तिकरित्या एकमेकांना ओळखत असतात, तेही एकमेकांशी संवाद साधत असतात. तर अशा प्रकारे आपल्याला समूह जो आहे तो बघता येतो. पुढे आपण असं म्हणू शकतो, की प्राथमिक गटांना प्राथमिक आणि दुय्यम अशा प्रकारे आपल्याला वर्गीकृत करता येत असतं. म्हणजेच काय तर आपल्या भोवती वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांशी आपला रोजचा संबंध येत असतो. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण अनेकविध लोकांच्या संपर्कात येत असतो. तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा घरातल्या आपल्या कौटुंबिक व्यक्तींशी संवाद साधतो, तेव्हा
त्यांच्याशी असलेलं आपलं एक नातं वेगळं असतं आणि त्याचबरोबर जेव्हा आपण कार्यालयामध्ये जातो किंवा आपण एखादं काम करत असतो तेव्हा निर्माण होणारे काही आपले नातेसंबंध असतात हे औपचारिक स्वरूपाचे असतात. मग ह्यांना आपण वर्गीकृत करणार कसं? तर समाजशास्त्रामध्ये अ, अ, जी ह्या नातेसंबंधांच्या आधारे अ, गटांना 2 प्रकारे वर्गीकृत केलं जातं. त्याच्यामध्ये एक आहे प्राथमिक गट आणि दुसरा आहे दुय्यम गट किंवा दुय्यम समूह. प्राथमिक गटामध्ये आपल्याला जे आपले रक्तसंबंधित असतात, त्याचबरोबर आपले जवळचे मित्रमंडळ, नातेवाईक आणि शेजार धर्म म्हणजे आपले शेजारी जे कोणी राहत असतात त्यांचा आपण समावेश करू शकतो. कारण त्यांच्याशी आपले रोजचे संबंध असतात. आणि त्याचबरोबर दुय्यम समूह म्हणजेच किंवा दुय्यम गट म्हणजेच ज्यामध्ये नातेसंबंध हे अतिशय औपचारिक प्रकारचे असतात, थोड्या कालावधीसाठी असतात. कालावधी हा मोठाही असू शकतो, परंतु कामाव्यतिरिक्त किंवा काही कारणाव्यतिरिक्त आपण जास्त आपण तिथे संवाद साधत नसतो. त्याचबरोबर मुळातच होणारा संवाद हा औपचारिकरित्या केला जातो आणि म्हणूनच त्याला दुय्यम असं नाव दिलेलं आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपण जेव्हाही ठरवत असतो प्राथमिक समूह आहे की दुय्यम समूह आहे, तर त्याच्यामध्ये सामाजिक संबंध हे किती सखोल आहेत आणि त्याची सर्वसमावेशकता कशी आहे हे दर्शवण्यासाठी म्हणून हे वर्गीकरण जे आहे ते अत्यंत गरजेचं आपल्याला असलेलं दिसून येतं. आता आपण बघूयात की समुदायाची व्याख्या नक्की काय आहे. तर हा समुदाय जो आपण म्हणणार आहोत त्याच्यामध्ये अनेक घटक येतात. ते आपण येत्या काही वेळामध्ये आपण बघणार आहोत. समुदायाची व्याख्या करताना किंग्सले डेव्हिस असं म्हणतात की समुदाय हा सर्वात लहान प्रादेशिक गट आहे की जो सामाजिक जीवनातील पैलू स्वीकार करू शकतो. तर ह्याच्यामध्ये किंग्सले डेव्हिस यांना असं इथे सुचवायचं आहे की समुदाय आपण ज्याला कम्युनिटी म्हणतो हा सगळ्यात लहान प्रादेशिक गट आहे. ठीक आहे. ह्याच्याशी अनेक जणांची सहमती नसेलही. परंतु सगळ्यात लहान प्रादेशिक गट हा 2 पासून अगदी 50, 60, 100 पर्यंत सदस्यांचाही असू शकतो. तर तो सामाजिक जीवनातील अत्यंत महत्वाचा पैलू असतो आणि त्याला आपल्याला स्वीकार करावा लागतो. तर अशा प्रकारे समुदायाची व्याख्या ही किंग्सले डेव्हिस यांनी केलेली आहे. समुदाय जसं आपण म्हटलं की सर्वात लहान प्रादेशिक गट आहे. मग प्रादेशिक इथे म्हणण्याचं असं उद्दिष्ट आहे की प्रत्येक ठिकाणचं कल्चर वेगळं असतं आणि त्यामध्ये गट तयार होताना बऱ्याचशा आपण जसं म्हणतो की काही निकष लागत असतात. गट जेव्हा आपण म्हणतो सामाजिक गट ते तेव्हा काही समान भौगोलिक प्रदेश शेअर करत असतात. म्हणजे एखाद्या ठराविक भौगोलिक प्रदेशावर आपल्याला राहताना दिसतात आणि त्याच्यातूनही विविध सांस्कृतिक बॅकग्राऊंडमधनं जरी लोक गेली असतील तरीही त्यांच्या समान गरजा असू शकतात, काही समान मागण्या असू शकतात. तर त्याच्यामुळे सुद्धा हे प्रादेशिक गट आपल्याला वेळोवेळी तयार होताना दिसत असतात आणि तितक्याच वेगाने आपल्याला हे जे छोटे गट आहेत ते मोठी झेप घेतानाही तसेही काही उदाहरणं आहेत आणि त्याचबरोबर हे गट पुढे जाऊन अतिशय वेगळ्या पद्धतीने विखुरलेलेही दिसत असतात. समुदायाची वैशिष्ट्य जसं आपण म्हणतो की प्रत्येक ठिकाणी काही वैशिष्ट्य असणं गरजेचं आहे. तर इथे सर्व समुदायांनी स्वयंपूर्ण असण्याची गरज नाही. आपल्या भारतामध्ये तुम्हाला माहिती आहे की अनेक जाती, जमाती, वेगवेगळे गट आपल्याला ते दिसून येतात आणि भारतातल्या जाती व्यवस्थेवर अनेक जणांनी आतापर्यंत आपल्याला काम केलेलं दिसतं. तर ह्याच समुदायाची आपल्याला वैशिष्ट्य आज बघायची आहेत. तर सगळ्यात महत्वाचं समुदायाचं वैशिष्ट्य असतं म्हणजे निश्चित भूप्रदेश. निश्चित भूप्रदेश म्हणजे काय? तर एखादा गट हा अनेक वर्ष एखाद्या निश्चित प्रदेशामध्ये जेव्हा
राहत असतो तेव्हा त्याच्यातून त्यांच्यामध्ये एक ठराविक प्रकारची आपल्याला संस्कृती निर्माण झालेली दिसते. आणि ही संस्कृती जी आहे ती पुढील काळासाठी आपल्याला जास्त उपयोगाची असते आणि म्हणून निश्चित भूप्रदेश असणं हे तितकंच गरजेचं आहे. पुढचं जे आहे ते निश्चित लोकसंख्या. म्हणजे काय? तर कधीही आणि कुठेही एखादी अ, जेव्हा आपण भूप्रदेश ठरवतो, की आता आपल्याला इथे राहायचं आहे, तेव्हा तिथली लोकसंख्या काय आहे किंवा एखाद्या प्रदेशावर, एखाद्या भौगोलिक प्रदेशावर लोकसंख्या कशा प्रमाणात आहे, किती आहे, हे बघणंही तितकंच गरजेचं आहे. तर म्हणून लोकसंख्या हा दुसरा क्रायटेरिया ठरतो. तिसरं जे आहे निकट सामाजिक संबंध. म्हणजेच काय तर सामाजिक संबंध आपण आधीच्या याच्यामध्ये आधीच्या स्लाइडमध्ये आपण जरी बघितलेलं असलं तरीही निश्चितच एक वेगळा आपल्याला हे कळून येतो की निकट आणि सामाजिक संबंध जे आहेत निकट सामाजिक संबंध जे आहेत ते अ, आपल्याला विविध प्रकारे दिसतात आणि त्याच्यातूनच आपल्याला समुदाय तयार होताना दिसतो. सांस्कृतिक समानता. सांस्कृतिक समानता म्हणजे काय? तर सांस्कृतिक समानता म्हणजेच अ, अनेक वेगवेगळ्या समाजाची लोकं जी आहेत ती उदाहरणार्थ गणपती उत्सव ही साजरी करताना आपल्याला दिसतात. परंतु गणपती किती दिवसांचा ठेवायचा किंवा त्याच्यासोबत गौरी बसवायच्या का नाही, हे जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला समानता असलेली दिसून येते. कारण जे ह्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगळेपण जाणवतं. जसं आपण म्हटलं, की गणेशोत्सवामध्ये काही ठिकाणी गौरी ठेवल्या जातात, काही ठिकाणी नाही ठेवल्या जात. तर ही झाली असमानता. अ, कारण प्रत्येक ठिकाणचं वातावरण हे वेगळं असतं. परंतु सांस्कृतिक समानता म्हणजे प्रत्येक ठिकाणी समाजातील प्रत्येक घटकाचा तिथे खूप व्यवस्थित विचार करताना आपल्याला दिसत असतो. त्यानंतर आपलेपणाची भावना. समुदायाच्या या वैशिष्ट्यांमध्ये आपलेपणाची भावना हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आपलेपणाची भावना म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण वी फीलिंग असं म्हणत असतो. वी फीलिंग असल्याशिवाय अ, कुठलंही कार्य की जे आपल्याला समुदायासाठी करायचं आहे, ते पूर्ण होत नाही आणि म्हणून आपलेपणाची भावना ही अत्यंत महत्त्वाची असते. पुढे जे आहे ते एकत्रित संवाद. एकत्रित संवाद म्हणजे काय? तर आपल्याला जी काही वेगवेगळी समुदायामधले गट असतात, त्यामध्ये एकत्रित संवाद असल्याशिवाय आपल्याला समुदाय हा स्थिर ठेवता येत नाही आणि म्हणून एकत्रित संवादाची गरजही तितकीच महत्त्वाची असते. आता समाजाच्या जसं मी म्हटलं, की समाजाची अनेक आधार आहेत. आणि समाज कसा तयार होतो हेही आपल्याला काही गोष्टी बघणं गरजेचं आहे. तर समाजाची खूण कुठली आहे? तर एखाद्याचं जीवन जे आहे ते समाजामध्ये पूर्णपणे जगता यावं, त्यासाठी समाजाची निर्मिती केली जाते. त्यानंतर एखादी व्यक्ती पूर्णपणे व्यावसायिक संस्था किंवा चर्चमध्ये राहू शकणार आहे का? तर नाही. एखादी व्यक्ती संपूर्णतः गटात किंवा शहरात राहू शकते. मग समाजाचा मूलभूत निकष जे आहेत, ते सामाजिक संबंध असतात आणि मग समुदाय हे सामाजिक जीवनाचे क्षेत्र जे काही प्रमाणात सामाजिक सुसंगतेने चिन्हांकित केले जाते. अशा प्रकारे आपल्याला समाजातील समाजाचे आधार आपल्याला दिसून येतात. एक असतं परिसर आणि दुसरं असतं सामुदायिक भावना. तर अशा प्रकारे आता आपण अजून पुढे जाऊन आपण बघणार आहोत, की परिसर आणि सामुदायिक भावना ह्या कशाप्रकारे समाजामध्ये आपल्याला उपयुक्त ठरतात. समुदाय भावना जी आहे, त्याचे घटक जे आहेत ते परिसर आणि सामुदायिक भावना ह्या आहेत. अनेकदा आपल्याला दिसून येतं, की एकाच ठिकाणी एकावर एक, एकाच ठिकाणी अनेकदा अं, आपण बघतो की वेगवेगळी कामं चाललेली असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा कारखाना असेल
आणि तिथे उत्पादन भरपूर चाललेलं आहे. परंतु तिथे जो काही एक त्यांनी व्यापलेला भाग असतो, की जिथे कदाचित गटारचा पाणी सोडलेलं असेल. जर कंपनी असेल, तर त्याच्यातनं ज्या काही वस्तू बनतात, त्याचा जो राडा-रोडा असेल, तो एखाद्या ठिकाणी टाकला जातो. तर ह्या अशा प्रकारे अ, मोठ्या प्रमाणावर आपल्याला समाजाचा भौतिक आधार जो असतो, ज्याला आपण परिसर म्हणत असतो, अ, तो जो आहे, तो अतिशय नीटपणे केला पाहिजे. त्याचबरोबर दुसरंही एक आपल्याला उदाहरण घेता येतं, की जे मी लिहिलेलं आहे, भटक्या जमातीमध्ये पण जिप्सींचा समूह जो असतो, त्या बदल्यात वस्तीतही स्थानिक बदलत्या असतात आणि प्रत्येक क्षणी त्याचे सदस्य पृथ्वीच्या पृष्ठभागावर एक निश्चित स्थान व्यापत असतात. असं आहे. त्यानंतर सामुदायिक भावना. सामुदायिक भावना म्हणजे नक्की काय? तर एखाद्याच्या परंपरेशी, त्याचबरोबर एखाद्या रहिवाशांमध्ये अ, त्या परिसराची माहिती नसेल, तर तिथे अनेकदा परिसरामध्ये लाल भोंगे हे बसवलेले असतात आणि त्याच्यातून आपल्याला अनेक गोष्टी ज्या आहेत त्या संकल्पनेद्वारे समजत असतात. तर त्यासाठी सामुदायिक भावना असणं हे अत्यंत गरजेचं आहे. सामुदायिक भावना विशिष्ट स्थानिक क्षेत्रे व्यापणारे लोक ज्यांना आजच्या जगात सामुदायिक वर्ण देण्यासाठी अ, आवश्यक सामाजिक सुसंगतता त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येत नाही. उदाहरणार्थ एखाद्या प्रभागातील किंवा किंवा जिल्ह्याच्या किंवा मोठ्या शहरातील रहिवाशांमध्ये पुरेसा संपर्क किंवा सामान्य हितसंबंध नसू शकतात. ज्यामुळे परिसराची जाणीवपूर्वक ओळख जी आहे ती निर्माण होऊ शकते आणि ही जाणीवपूर्वक ओळख जी आहे ती सर्व लोकांनी एकत्र आल्याशिवाय होत नाही. आता पुढचा जो भाग आहे तो आहे समुदाय आणि संघटना. जसं आत्तापर्यंत आपण अनेकदा पाहिलं, की समुदाय म्हणजे काय? समुदाय म्हणजे काही लोकांचा समूह असतो का? किंवा त्याला कशा पद्धतीने आपल्याला डिफाईन करता येतं, हे आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे. त्यानंतर आपण बघूयात, की एका सामाजिक गटांच्या सर्वात महत्त्वाच्या विभागांपैकी एक म्हणजे संघटना. असोसिएशन म्हणजे एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी किंवा मर्यादित संख्येसाठी एकत्रित अ, मर्यादित संख्येसाठी एकत्रित झालेल्या लोकांचा समूह असतो. हे सैन्य किंवा शाळा जी आहे, ज्याचा उद्देश राष्ट्राचे रक्षण करणे किंवा ज्ञान देणे हा आहे. याच्यानंतर दुसरीकडे जर बघायला गेलं तर समुदाय हे कायमस्वरूपी सामाजिक गट आहे. तर समुदाय ह्याला आपण गट म्हणायचं, की समुदायच म्हणायचं, की समूहच म्हणायचं हा एक मोठा प्रश्न अजूनही पूर्णपणे गेलेला नाहीये. तर त्याच्यामुळे सामाजिक गटांच्या सर्वात महत्त्वाच्या विभागांमध्ये संघटना ही अत्यंत महत्त्वाची असते, ज्याला इंग्रजीमध्ये असोसिएशन म्हणतात. म्हणजेच असोसिएशन म्हणजे एखाद्या विशिष्ट उद्देशासाठी एकत्रित येऊन जी लोकं काम करतात त्याला आपण संघटना असं म्हणत असतो. आता पाहूयात सामाजिक गटाची व्याख्या. सामाजिक गट म्हणजे काय? तर अल्बियन स्मॉल अल्बियन स्मॉल जो आहे त्यांनी सामाजिक गटाची व्याख्या कोणत्याही संख्येने लोक मोठ्या किंवा कोणत्याही लहान ज्याच्यामध्ये असे संबंध आढळतात त्यांचा एकत्र विचार केला पाहिजे.
यानंतर ग्रीन आर्नॉल्डो परिभाषित करतात, की एक समूह म्हणजे व्यक्तींचा एक समूह जो वेळेत टिकून राहतो आणि ज्यामध्ये एक किंवा अधिक आवडी आणि क्रियाकलाप समान असतात आणि जे संघटित असतात. त्याचबरोबर आपण जेव्हा सामाजिक गटाची हे करतो, तेव्हाच सामाजिक गटाचेही आपल्याला अनेक भाग केलेले दिसू शकतात. कारण ज्याच्यामध्ये आपल्याला औपचारिकही असतो आणि अनौपचारिक सामाजिक गट किंवा सामाजिक समूहही असू शकतात. तर त्याच्यामध्ये आपल्याला ज्या काही आपल्या आवडी आहेत, त्या अधिकाधिक समान करून आपल्याला संघटित व्हायला मदत करतात. त्याचबरोबर अ, याच्यामधले संबंध जे आहेत त्याचा अतिशय कधी फॉर्मल असतात तर कधी इन्फॉर्मल आपल्याला हे सामाजिक गट बनवलेले दिसतात. आता आपण पुन्हा एकदा काही गोष्टी बघणार आहोत. जसं समुदायाची वैशिष्ट्य. ह्यामध्ये आपल्याला समुदाय स्वयंपूर्ण असण्याची गरज नाही, परंतु समुदाय सर्वसमावेशक असावा. जसं मी म्हटलं, की समुदायाची जी वैशिष्ट्य आहेत, त्यामध्ये निश्चित भूप्रदेश हा अत्यंत महत्त्वाची एक क्रायटेरिया आहे. समुदायाची वैशिष्ट्ये अशी आहेत, की समुदाय हा किंवा समूह हा जो भाग आहे, तो प्रत्येक वेळेस एका ठराविक भौगोलिक भागावरच आढळून येतो. उदाहरणार्थ आपण तोडा ही जमात म्हटलं होतो, की जी साऊथ इंडियामध्ये आढळते. त्याचबरोबर नायर हे कुटुंब म्हणजे नायर लोक जे आहेत तमिळनाडूमध्ये, त्यांचाही एक वेगळा समुदाय आहे असं म्हटलं जातं. आणि जेव्हा मला अशी वेळ येईल, की जेव्हा मला त्या समुदायाचा खा अ, लोकसंख्या जी आहे तीही समुदायावर डिपेंड करते. त्यानंतर निकट सामाजिक संबंध. निकट सामाजिक संबंध ह्याच्यामध्ये आपल्याला समुदायाचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे निकट सामाजिक संबंध ह्याच्यामध्ये आपल्याला सामाजिक संबंध आपले औपचारिक आहेत, अनौपचारिक आहेत, निकट आहेत किंवा दूरचे आहेत ह्याच्यानुसारही आपले समुदाय हे सुद्धा समुदायाचं किंवा समूहाचं एक वैशिष्ट्य असतं. त्यानंतर वी फीलिंग ज्याला म्हणतात आपलेपणाची भावना ती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याचं एक खूप चांगलं उदाहरण आपल्याला आपल्यासमोर आहे, की जेव्हा ऑलिम्पिक्स मध्ये अनेकदा आपले खेळाडू खेळतात, तेव्हा ते केवळ स्वतःसाठी न खेळता आपल्या देशासाठी खेळत असतात. म्हणजे तिथे ग्राउंडवर जरी ते एकटेच खेळत असतात, परंतु ते एखादा देश जो आहे तो रिप्रेझेंट करत असतात आणि म्हणून ते अत्यंत गरजेचं होतं. आणि त्याचबरोबर पुढचं जे आहे एकत्रित संवाद. तर कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी आपल्याला एकत्रितरित्या संवाद करण्याची गरज असते. तर त्याच्यामुळे अ, त्याच्यामुळे समुदाय जो आहे तो ह्या सर्व घटकांनी बनलेला आहे. ही वैशिष्ट्य सांगता येतील. अ, आणि मग आपल्याला पुढचा टॉपिक जो आहे तो बघता येईल. समाजामध्ये आपल्याला सगळ्यात 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे समाजाचे आधार कोण आहेत. समाजाचे आधार जेव्हा आम्ही जेव्हा आपण बघितलेलं आहे, की आपण अ, स गेल्या 2 वर्षामध्ये आपण अनेकदा अ, बघितलेलं आहे, की करोनाची जी सिच्युएशन होती, त्याच्यामध्ये
अनेक व्यक्ती ज्या आहेत त्या दगावल्या होत्या. परंतु जे लोक ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह झालेले होते, त्यांचे नातेवाईक त्यांना मदत करायला येत होते. ते नातेवाईक सगळं काम करत होते. अनेक ठिकाणी नातेवाईकही आपल्याला दिसत नव्हते, कारण सर्वजण त्याच्यामध्ये गुंतलेले होते. अशा प्रकारे आपल्याला हे इथे खूप महत्त्वाचं आहे बघणं, की एखाद्याचं जीवन जे आहे हे केवळ कुठल्याही औपचारिक संस्थेमध्ये आपल्याला जगू शकत नाही, आपण राहून जगू शकत नाही. तर त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर सामाजिक संबंध जे आहेत ते अत्यंत चांगले असणे गरजेचे आहेत. आणि त्याचबरोबर अ, आपल्याला असंही म्हणता येऊ शकतं, की ह्या सगळ्या गोष्टींशिवाय लोकांच्या कोऑपरेशनशिवाय त्याचबरोबर नातेवाईकांच्या सपोर्टशिवाय जगता येणं अनेकदा आपल्याला अवघड होत असतं. आणि म्हणूनच एखादी व्यक्ती संपूर्णपणे गटात किंवा शहरामध्ये राहू शकते. मग समाजाचा मूलभूत निकष म्हणजे सामाजिक संबंध आणि मग समुदाय हे सामाजिक जीवनाचं क्षेत्र आहे, जे काही प्रमाणात सामाजिक सुसंगततेने आपल्याला निर्माण झालेलं दिसून येतं किंवा चिन्हांकित झालेलं दिसून येतं. तर आणि दुसरं जे आहे, ही सुसंगतता समाजातली अत्यंत महत्त्वाची आहे, की ज्याच्यामुळे समाजामध्ये आपल्याला नेहमी शांतता प्रस्थापित करताना आपल्याला सोपं जात असतं. त्याचबरोबर दुसरा जो एक मुद्दा इथे आहे, तो आहे सामुदायिक भावना. सामुदायिक भावना म्हणजे काय? तर सामुदायिक भावना म्हणजे अ, थोडक्यात सांगायचं झालं तर एक तीर 7 जणांनी वाटून खाणे. सामुदायिक भावना ही अत्यंत महत्त्वाचा आधारच म्हणेन मी, की महत्त्वाचा आधार आहे कुठल्याही प्रकारचा तुम्हाला जेव्हा सामाजिक संबंध तयार करायचा असतो किंवा तुम्हाला तुमच्या शेजारी राहणाऱ्या अ, अ, जे काही कुटुंब आहे त्यांच्याशी कम्युनिकेट करत असता तुम्ही किंवा करावसं वाटतं नवीन आलेले असतील राहायला तर. तर ह्याच्यातूनच आपल्याला समुदायाची भावना जी असते, की आपण आता गटामध्ये आहोत राहायला किंवा माझ्या शेजारी काय माझ्या ओळखीचेच राहत आहेत. हे असं जेव्हा असतं, तेव्हा आपली इथली जी काही कॉन्फ्लिक्ट्स असतात, आपले जे काही वादविवाद असतात, ते आपले मिटू शकतात. समूहाची व्याख्या आपण परत एकदा बघूया. समूह म्हणजे किंवा आपण याच्या इथे सामाजिक गट असा उल्लेख केला तरी चालणार आहे. समूह म्हणजे एकमेकांशी सामाजिक संबंध असणाऱ्या लोकांचा समूह होय. 2 किंवा अधिक व्यक्तींचा कोणताही संग्रह जो असतो तो गट म्हणून मानला जातो आणि ज्याचे सदस्य वैयक्तिकरित्या आपल्याला एकमेकांना ओळखत असतात, संवाद साधत असतात आणि त्याच्यामुळे ह्या सामाजिक संबंधांच्या आधारे आपल्याला गटांचे 2 ह्याच्यामध्ये विभाजन करता येतं, ज्याच्यामध्ये प्राथमिक गट आणि दुसरा जो आहे तो दुय्यम गट. तर ह्याच्यामध्ये हे वर्गीकृत करणं जितकं महत्त्वाचं असतं, तेवढंच सामाजिक संबंधांचंही असतं. सामाजिक संबंधांची सखोलता जी आहे त्याचबरोबर सर्वसमावेशकता दर्शविण्याचा एक सोयीस्कर मार्ग म्हणजेच प्राथमिक गट होय. आणि दुय्यम समूहांमध्ये जसं मी आधीही सांगितलेलं आहे, की दुय्यम समूह हे नेहमी अं, आपल्याला दिसून येतं, की दुय्यम समूह जे आहेत ते हे औपचारिक रित्या औपचारिक संबंधांवर आधारलेले असतात आणि म्हणून त्याच्याविषयी ते तुटले किंवा त्यांच्यापासून दूर झालं तर आपल्याला खूप वाईट वाटत नाही. परंतु आपण जेव्हा आपल्या लोकांपासून दूर जात असतो तेव्हा मात्र तुम्हाला लक्षात येईल की ह्या सामाजिक संबंधांची सखोलता ही तितकीच महत्त्वाची आणि अत्यंत गरजेची पण आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये सर्वसमावेशकता हाही एक भाग दाखवलेला आहे. हे आपण परत एकदा बघूया. किंगलेस डेव्हिस
किंग्जले डेव्हिस ह्यांनी समुदाय हा सर्वात लहान प्रादेशिक गट आहे की जो सामाजिक जीवनातील सर्व पैलू स्वीकार करू शकतो. हे आपण बघितलेलं आहे. जसं आपण नेहमी म्हणतो की माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा याची गरज असते. पण त्याचबरोबर त्याला एक एक छोटंसं घरटं असणं गरजेचं असतं. आणि त्याचबरोबर समाजाची एखाद्याची खूण पण असते की एखाद्याचं जीवन समाजामध्ये त्याला पूर्णपणे जगता येत आहे. एखादी व्यक्ती पूर्णपणे व्यावसायिक संस्था किंवा चर्चमध्ये आपण त्यांना राहा म्हणून राहू नाही शकत. कारण तिथे पूर्णपणे वेगळं वातावरण असतं. तिथे वेगळा एक सेटअप असतो. तर तो झोपण्यासाठी योग्य नाही. हे त्या माणसाला समजत असतं. एखादी व्यक्ती संपूर्णपणे अ, गटात किंवा शहरात राहू शकते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं, की समुदाय हे सामाजिक जीवनाचं क्षेत्र आहे. जे काही प्रमाणात सामाजिक सुसंगततेने चिन्हांकित केलेलं आहे. समाजाचा आधार आहे. पहिलं जे आहे आपण परिसर आणि दुसरं आहे सामुदायिक भावना. आपण जे काही घटक बघितलेले आहेत, त्याच्यामध्ये परिसर आणि सामुदायिक भावना हे 2च आपण घटक का घेतले? त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. अ, सामुदायिक भावना विशिष्ट स्थानिक क्षेत्रे व्यापणारे लोक जे आहेत, ज्यांना आजच्या जगामध्ये सामुदायिक वर्ण देण्यासाठी आवश्यक असलेल्या सामुदायिक भावना जी असते ती अनेक विशिष्ट स्थानिक क्षेत्र व्यापत असते, हे आपल्याला दिसून येतं. या आजच्या जगात सामुदायिक वर्ण देण्यासाठी अ, आवश्यक सामाजिक आपल्याला सुसंगतता असावी लागते त्या समाजामध्ये. अ, त्याचबरोबर एखाद्या प्रभागातील किंवा जिल्ह्यातील किंवा मोठ्या शहरातील रहिवाशांमध्ये पुरेसा संपर्क किंवा सामान्य हितसंबंध नसू शकतात. आणि ज्यामुळे परिसराची जाणीवपूर्वक ओळख निर्माण होऊ शकते. आणि हे अत्यंत गरजेचं आहे. ही सामुदायिक भावना असल्याशिवाय भारतासारखा मोठा देश जो आहे, तो उभं राहणं हे केवळ अशक्य होतं. समुदाय आणि संघटना. सामाजिक गटांच्या सर्वात महत्त्वाच्या विभागांपैकी एक म्हणजे संघटना. सामाजिक गटांच्या सर्वात महत्त्वाच्या विभागांपैकी एक महत्त्वाचे पाऊल आपण म्हणू शकतो, की संघटना उभारून करू शकतात लोक. असोसिएशन म्हणजे एखाद्या विशिष्ट उद्दिष्टासाठी किंवा मर्यादित कालावधीसाठी आपण जे काही म्हणतो संख्येसाठी एकत्रित झालेले लोकांचा समूह असतो. हे आणि दुसरीकडे आपल्याला दिसून येतं, की एक समुदाय जो आहे तो कायमस्वरूपी सामाजिक गटच आहे. सामाजिक गटांच्या सर्वात आपण जे म्हटलेलं आहे, की अ, ज्याचा उद्देश राष्ट्राचं संरक्षण करणं असाही असू शकतो, की असं म्हटलं जातं, की हे जे काही समूह असतात वेगवेगळे ते सैन्याच्या स्वरूपात असू शकतात किंवा एकंदर जसं शाळेमध्ये शिकवलं जातं, त्याप्रमाणे या कमांडोंना आपल्याला घडवताना आपण बघत असतो आणि त्याच्यासाठी अनेकदा ज्याचा उद्देश जो आहे तो राष्ट्राचं रक्षण करणं असतं किंवा ज्ञान देणं हा पण असतो. सामाजिक गटाची जी व्याख्या आहे ती अल्बियन स्मॉल यांनी सामाजिक गटाची व्याख्या करताना म्हटलेलं आहे, की कोणत्याही संख्येने लोक मोठ्या किंवा लहान ज्यांच्यामध्ये
आपण असं म्हणू शकतो की ज्यांच्यामध्ये आपण नव्याने काही ठिकाणी सामाजिक गट तयार करत असतो, तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला नातेसंबंधांचा अतिशय योग्य आणि काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. तर अशा प्रकारे ही अल्बियन स्मॉलची व्याख्या होती. आता आपण बघूयात अर्नॉल्डची व्याख्या. अर्नॉल्ड ह्यांनी ग्रीन अर्नॉल्ड यांनी असं डिफाईन केलेलं आहे, की एक समूह म्हणजे व्यक्तींचा असा एक समूह असतो, की जो वेळेत टिकून राहतो. आणि त्याचबरोबर जेव्हा एकमेकांमध्ये एक किंवा अधिक आवडी आणि क्रियाकलाप होत असतात, तर जो संघटित आहे त्यालाच आपल्याला दिसतं, की जास्त करून पॉइंट्स आपल्याला मिळालेले दिसत असतात. सामाजिक समूह आणि सामाजिक गट हे जे आहे ते एकच आहे. त्याचबरोबर आपण जेव्हा असोसिएशन असं म्हणतो, तेव्हा त्याच्यामध्ये अ, सामाजिक संस्था असा मुद्दा घ्यावा. केवळ असोसिएशन म्हणजेच 2 व्यक्तींमध्ये चांगलं असोसिएशन असणं हे अ, एक सशक्त अशा नात्याचं उदाहरण आहे. परंतु जेव्हा आपल्याला लक्षात येत असतं, की सामाजिक गट जो आहे तो कुठेतरी संख्येच्या बाबतीत म्हणा, मोठा किंवा छोट्या आकाराच्या बाबतीत म्हणा, त्याच्या मध्येही बदल येत असतात आणि सामाजिक गट हा जास्तीत जास्त कितीही माणसांचा असू शकतो आणि तेव्हा त्याला आपण कुठल्याही प्रकारे कुठलीही उपमा आपल्याला तिथे द्यायची नाहीये. कारण ज्याप्रमाणे एखादी गोष्ट तयार केलेली असते, तेव्हा त्याला आपल्याला अ, त्याच्यामध्ये जे काही संख्या आहे, मग ती मोठी आहे किंवा लहान आहे, याच्यामध्ये आपण फारसं लक्ष घालत नसतो. तर अशा प्रकारे सामाजिक समूह किंवा सामाजिक गट म्हणायचं ते आपल्याला इथे करता येत असतं. ह्यानंतर आपण काही प्रमाणामध्ये लोकसंख्येविषयी बोलणार आहोत. जसं तुम्हाला निश्चित प्रदेश, लोकसंख्या आणि सामाजिक संबंध ह्याच्यावर आपण काही डिस्कशन केलेली आहेत. तर संस्कृतीची समानता ही मला नेहमीच आव्हान देत असते, की संस्कृतीमध्ये समानता कशी दिसून येते. मुळात एका बाजूला संस्कृती ही प्रिझर्व्ह होण्यासाठी प्रयत्न केले जातात. कारण जागतिकीकरणाचा वेग खूपच मोठा आहे. परंतु ह्यामध्येही अनेक असे घटक आहेत जे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसतात, की ज्यामुळे अं, आपल्याला सांस्कृतिक समानता ठेवता येणं हे अत्यंत चॅलेंजिंग काम आहे. तर अशा प्रकारे समुदायाची जी वैशिष्ट्य आहेत ती आपण आज बघितलेली आहेत. त्याच्या व्यतिरिक्त आज आपण समुदायाची व्याख्या पाहिलेली आहे. ही किंग्सले डेव्हिस यांनी दिलेली व्याख्या आहे. आणि त्याचबरोबर समाजाचे आधारही बघितलेले आहेत. परिसर आणि सामुदायिक भावना हे 2 गोष्टी आहेत, की ज्याच्यामध्ये आपल्याला समाजाचे आधार गणले जातात. कारण सामुदायिक भावनेशिवाय समाज अस्तित्वात असू शकत नाही. समुदाय आणि संघटना याचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा सामाजिक गटांचा एक भाग म्हणून आपण संघटनेचा विचार करत असतो.
असोसिएशन म्हणजे एखाद्या विशिष्ट उद्देशासाठीचं आणि मर्यादित संख्येसाठी एकत्रित झालेल्या लोकांचा समूह असतो, की जे सैन्य आहे किंवा एखादी शाळा जी म्हणतो, त्या ज्याचा उद्देश राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी किंवा ज्ञान देण्यासाठी झालेला असतो, त्यालाही आपण एक संघटन असं म्हणू शकतो. आणि त्याचबरोबर जर एखादी व्यक्ती शिक्षणामध्ये काही करू शकत असेल, तर त्याप्रमाणे त्या व्यक्तीचं जे काही संघटन असतं ते त्या-त्या ठिकाणी होत असतं. असोसिएशन दुसरीकडे आपल्याला एकही दिसतं, की समुदाय हे कायमस्वरूपी सामाजिक गट आहे. समुदाय हा कायमस्वरूपी सामाजिक गट आहे असं म्हटलं जातं, कारण त्यामध्ये फारसे बदल आपल्याला सारखे होताना दिसत नाही. या दोन्हीही व्याख्या आपण आता थोड्या वेळापूर्वी रिपीट केलेल्या आहेत. त्यानंतर आपण बघितलेला आहे एकत्रित संवाद. कारण एकत्रित संवाद हा केवळ समुदायाच्या साठीच नाही, तर एकंदर गटाच्या अ, केवळ गटासाठी सुद्धा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. जेव्हा आपण एखादा गट किंवा एखादा समूह हा वसवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा त्याच्यामध्ये अ, स त्या लोकांमध्ये आपल्याला एकत्रित संवाद ठेवणं अत्यंत महत्त्वाचं असतं. कारण अ, इथे आपण सोशल जस्टिस ह्याविषयी आपण फार बोलणार नाहीये. तर त्याच्याऐवजी आपण इथे कम्युनिकेशनवर बोलणार आहोत, की कशा पद्धतीने त्यांचं वेगळं कम्युनिकेशन होतं. तर एकत्रित संवाद ही त्याची पहिली पायरी आहे. जसं आपण पाहिलेलं आहे, समूह म्हणजे एकमेकांशी सामाजिक संबंध असणाऱ्या मानवांचा समूह. ह्या पहिल्या लाईनमध्ये आपल्याला लक्षात येईल, की केवळ आणि केवळ अं, समूहामध्ये न राहिल्यामुळे निर्माण होणारे जे काही आपल्याला अ, आव्हानं आहेत, ती अत्यंत मोठी असतात. ज्याच्यामध्ये अनेकदा व्यक्तींना हेही समजत नसतं, की ते समाजाचा एक भाग आहेत. आणि त्यामुळे समूह ही संकल्पना जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. गटांना प्राथमिक किंवा दुय्यम म्हणून वर्गीकरण करणं हा त्यांच्या आहे. अ, अ, हे सामाजिक गटांविषयीचे अभ्यास करताना अतिशय सोपं होतं. म्हणून सामाजिक संबंधांची सखोलता आणि सर्वसमावेशकता दर्शविण्याचा एक सोपा आणि सुंदर मार्ग अ, अ, जे आहे तो एक सोपा मार्ग जो आहे तो अ, समूहांचा आहे. ही व्याख्या आपण थोड्या वेळापूर्वीच बघितलेली आहे. समुदाय हा जो आहे तो सर्वात लहान प्रादेशिक गट मानला जातो आणि त्याचबरोबर संपूर्ण सामाजिक जीवनातील सर्व पैलू स्वीकार करू शकतो. म्हणजेच काय, की लहान गट असल्यामुळे अनेक विविध पैलू जे आहे, जे सामाजिक जीवनातले आहेत, त्यांचा स्वीकार करणं हे समुदायाला फार आपण म्हणूयात, की समुदायाच्या वाढीसाठी अत्यंत गरजेचं असतं. समुदायाची वैशिष्ट्ये आपण बघितलेली आहेत. आज आपण एकंदरच सामाजिक गट आणि समुदाय यांची पूर्ण माहिती घेतलेली आहे. सामाजिक गट आणि समुदाय प्रत्येक वेळेस आपण समुदाय का म्हणायचं? म्हणजे आपण सोशल ग्रुप अँड असोसिएशन असं म्हणतो. तर असोसिएशन हा जो वर्ड आहे तो मुख्यत्वे संस्था ह्या संस्था लेव्हलवरच्या
अ, माणसं जी असतात त्यांच्याबरोबर आपण हे करू शकतो आणि त्याच्या व्यतिरिक्त सामाजिक सुसंगतता जी आहे तीही इथे तितकीच महत्त्वाची असते. सामाजिक सुसंगतता त्याचबरोबर आपण जे म्हणतो सामाजिक गट आहेत, सामाजिक संकल्पना आहेत, हे अ, एखाद्या व्यक्तीच्या आपण म्हणत असतो, की आपण एखाद्या व्यक्तीला ह्या गोष्टी सांगणार आहोत, पण एखाद्या व्यक्तीला हे सामाजिक गटामध्ये प्रत्येक वेळेस कम्युनिकेशन करणं हे पॉसिबल नसतं. समाज हे मूलतः सामाजिक जीवनाचं क्षेत्र आहे आणि काही प्रमाणात सामाजिक सुसंगततेने भरलेले आढळून येते. समाज हे गुंफलेले नाते संबंधांचं वर्तुळ आहे. समुदायाच्या आवाक्यामध्ये सदस्य आणि त्यांचे आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक ठराविक सामाजिक जागेतील जीवनाची संपूर्ण संस्था करून येईल. त्याच्यामध्ये अ, आपल्याला जमात, गाव, शहर, जिल्हा या सर्वांचाच तिथे अ, समावेश होताना आपल्याला दिसून येतो. कारण जिल्हा असू दे, शहर असू दे, जमात असू दे किंवा एखादं गाव असू दे, त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येक व्यक्ती एकमेकांशी अत्यंत अतूट अशा गोष्टींनी बनलेला असतो आणि म्हणून अ, गाव, जमात, शहर, जिल्हा हे सुद्धा आपल्याला अ, स सामाजिक गट ह्या सदराखाली आपल्याला बघायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपला जो युनिट 8 आहे त्याच्यातला खूपसा भाग आपण कव्हर केलेला आहे आणि ह्याच्यानंतरचा जो काही उर्वरित भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हे वाचू शकता. जेव्हा सामाजिक गट आणि समुदाय हे मी तुम्हाला सांगतेय, तेव्हा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सामाजिक गट जो आहे तो दिसून येत असतो. ह्याच्यामध्ये अनेकदा अ, जात, जाती संदर्भातील विविध उपसामाजिक गट, त्याचबरोबर धार्मिक उपसामाजिक गट यांचाही समावेश होऊ शकतो आणि त्यानुसार आपल्याला पुढचे मार्गदर्शन मिळत असते. तर आज आपण इथे हे जे युनिट आहे ते संपवलेलं आहे. पुन्हा एकदा आपण रिवाइज करूया. समुदाय हा सर्वात लहान प्रादेशिक गट आहे जो सामाजिक जीवनातील सर्व पैलू स्वीकारतो. आज आपण समुदाय भावनेचे घटकही पाहिलेले आहेत. समुदाय आणि संघटना. थँक यू सो मच.